नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक हा पॉईंट सुरू केला होता. त्यातील काही पॉईंट आपण मागच्या लेक्चरला घेतले. आज आपण थोडक्यात कोणकोणते पॉईंट घेतले आणि पुढे कोणकोणते पॉईंट घ्यायचे आहे ते आपण बघू. खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटकांमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक व्यवसायाचे स्वरूप. व्यवसायाच्या स्वरूपाचा देखील खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम होत असतो. व्यवसायाचं स्वरूप मोठं असेल तर खेळते भांडवल जास्त लागतं आणि व्यवसायाच्या स्वरूपानुसार देखील खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खेळते भांडवलाची आवश्यकता अशा व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर लागत असते. दुसरा पॉईंट आपण बघितला, व्यवसायाचे आकारमान. व्यवसायाचा आकारमानाचा अंदाज त्याचा एकूण कार्यक्षेत्राच्या प्रमाणावर ठरविला जात असतो. म्हणून व्यवसायाचं आकारमान देखील खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करण्याचे घटकांमध्ये आपण महत्त्वाचा घटक आपण बघितला. तिसरा पॉईंट आपण बघितला काल, विक्रीचे प्रमाण. यात आपल्याला विक्रीचे प्रमाणाचं देखील खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये एक घटक आपल्याला सांगता येईल. हा सर्वात महत्त्वाचा घटक आपल्याला सांगता येईल. या घटकामध्ये एकूण विक्रीचे प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता किती आहे हे ठरवलं जात असते. म्हणजे विक्रीचे प्रमाण वाढलं तर खेळते भांडवल जास्त प्रमाणावर लागतं आणि विक्रीचे प्रमाण कमी असेल तर खेळते भांडवल देखील कमी लागत असते. म्हणून विक्रीचे प्रमाण हा सर्वात महत्त्वाचा घटक खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी एक घटक आहे. चौथा पॉईंट आपण घेतला होता, उत्पादन चक्र. कच्च्या मालाचे तयार वस्तूंमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उत्पादन चक्र असे म्हटलं जात असतं आणि त्या उत्पादन चक्राला लागणारे जे कालावधी आहे तो जर मोठा असेल तर खेळते भांडवल देखील मोठ्या प्रमाणावर लागत असतं आणि जर तो कालावधी कमी असेल तर खेळते भांडवल कमी लागत असतं. म्हणून आपण चौथा पॉईंट, उत्पादन चक्र हा खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा घटक आपण बघितला. मागच्या लेक्चरला आपण शेवटचा पॉईंट बघितला होता, व्यापारी चक्र. व्यापारी चक्राचा देखील खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी एक घटक आहे. जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा विक्रीच्या प्रमाणात वाढ त्या व्यवसायाला करावा लागतो आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर वस्तूचा पुरवठा करण्यासाठी किंवा साठा करण्यासाठी खेळत्या भांडवलाची जास्त प्रमाणावर गरज भासत असते. म्हणून ज्या व्यवसायाला तेजी आहे, त्या वस्तूला तेजी आहे बाजारपेठेमध्ये, त्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर खेळते भांडवलाची आवश्यकता भासते. या उलट त्या व्यवसायाच्या वस्तूला जर बाजारपेठेमध्ये मंदी असेल तर त्यावेळेस मात्र अशा व्यावसायिकांना खेळते भांडवल हे कमी लागत असते. म्हणून व्यापार चक्र हे देखील खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटक आपण बघितला होता. आज आपल्याला पुढचा पॉईंट खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांमधील बघायचा आहे, तो म्हणजे खरेदी व विक्रीच्या अटी. खरेदी व विक्रीच्या अटी हे देखील खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा घटक आहे. कंपनी जेव्हा एखादी वस्तू खरेदी करते म्हणजे कच्चा माल खरेदी करते त्यावेळेस उधारीची सवलत घेत असेल, पण वस्तू विक्री करताना मात्र आपल्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारची उधारीची सवलत देत नसेल, असे धोरण राबविणारे ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना किंवा त्या व्यावसायिकांना खेळते भांडवल कमी लागतं. आणि जर एखादा व्यवसाय आपल्याला लागणारी जी वस्तू आहे म्हणजे कच्चा माल असेल ते खरेदी करताना उधारीने ते मिळत नसेल, पण
ते वस्तूची निर्मिती केल्यानंतर, प्रक्रिया केल्यानंतर ती वस्तू बाजारपेठेमध्ये विक्री करताना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उधारीची सवलत देत असेल, त्यावेळेस मात्र अशा व्यावसायिकांना खेळते भांडवल खूप मोठ्या प्रमाणावर लागत असतं. कारण वस्तू खरेदी करताना त्यांना उधारीची सवलत मिळत नसते, म्हणून त्यांना रोकड रक्कम द्यावी लागत असते, रोख रक्कम द्यावी लागत असते. आणि बाजारपेठेमध्ये तीच वस्तू विक्री करताना मात्र त्यांना उधारीची सवलत द्यावी लागते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी. मग अशा वेळेस अशा व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासत असते. म्हणून खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये खरेदी व विक्रीच्या अटीचा देखील परिणाम होत असतो. पुढचा पॉईंट आपण घेतला होता उधारीवरील अंकुश. तो बाकी आहे, आपण घेऊ तो. उधारीवरील अंकुश. एखाद्या व्यवसायाने जर आपला व्यवसाय करीत असताना उधारीवर अंकुश ठेवले, म्हणजेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जर मोठ्या प्रमाणावर व्यवसायामध्ये विक्रीचे प्रमाण वाढवण्यासाठी जर उधारीची सवलत देत गेले, तर भविष्यात त्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर खेळते भांडवल आवश्यक असते आणि ती उधारी बुडण्याची शक्यता दाट असते. मग अशा वेळेस जर अशा व्यावसायिकांनी उधारीवर अंकुश ठेवले तर खेळते भांडवल कमी लागत असते. म्हणून अशा व्यवसायाला उधारीवर अंकुश ठेवताना काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागत असते. उदाहरण, उधार विक्रीचे प्रमाण. त्या व्यवसायामध्ये उधार विक्रीचे प्रमाण किती आहे, म्हणजे एखादी वस्तू विक्री करताना रोखीने किती वस्तू विकले जात आहेत, व्यवसाय केला जात आहेत, आणि उधारीने किती व्यवसाय होत आहे याचं प्रमाण काय आहे. जर उधारीचे प्रमाण जास्त असेल आणि रोखीचे प्रमाण कमी असेल तर खेळते भांडवल मोठ्या प्रमाणावर लागतं. म्हणून उधारीवर अंकुश ठेवताना उधार विक्रीचे प्रमाण किती आहे ते लक्षात त्या व्यावसायिकाला घ्यावं लागतो. तसेच उधारीच्या अटी काय आहेत, त्यावेळेस वस्तू विक्री करताना किंवा व्यवसाय करीत असताना उधारीवर दिली जाणारी जी सेवा आहे, ती सेवा देत असताना किंवा वस्तू विक्री करत असताना त्या उधारीच्या अटी व शर्ती काय आहेत, हे जर अटी व शर्ती स्ट्रिक्ट असतील, कडक असतील, तर उधार मालावरील येणारी जी रक्कम आहे ती योग्य वेळेस उपलब्ध होत असते. परंतु जर उधारीच्या अटी ह्या शिथिल असतील, त्यावेळेस मात्र ती उधारी बुडण्याची शक्यता असते. म्हणून उधारीच्या अटीवर देखील लक्ष केंद्रित करावं लागत असतं. तसेच वसुलीचे धोरण इत्यादींचा यात समावेश होत असतो. म्हणजे उधारीवर अंकुश ठेवण्यासाठी, म्हणजे वसुलीचे धोरण जर त्या व्यवसायाने कडक पालन करून केले असतील किंवा ते उधारी तत्काळ वसूल करण्यात येत असेल, तर अशा कंपन्यांना किंवा अशा उद्योगांना कमी खेळते भांडवल लागत असते. म्हणून हे जर तिघही विक्रीचे प्रमाण, उधारीच्या अटी व वसुलीचे धोरण जर चांगल्या पद्धतीने राबवले त्या व्यवसायाने, तर उधारीवर अंकुश ठेवण्याचे धोरण कठोर करून खेळते भांडवल त्या व्यावसायिकांना कमी लागतं. आणि जर या तिघही प्रकारचं धोरण जर स्ट्रिक्टली फॉलो केलं तर कंपनीची आवक सुधारते आणि आवक सुधारल्यामुळे जर कंपनीकडे रोख रक्कम येत गेली तर खेळते भांडवल देखील कमी लागतं. परंतु हेच धोरण जर उधार असेल, म्हणजे वसुलीचा प्रश्न उद्भवत असेल व्यवसायामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ उधार विक्रीचे प्रमाण रोखीचे विक्रीचे प्रमाणापेक्षा जास्त, तसेच उधारीच्या अटी हे सवलतीच्या असतील, म्हणजे कठोर नसतील, त्यावेळेस मात्र कंपनीला उधार माल मोठ्या प्रमाणावर विक्री करावा लागतो आणि ते बुडण्याची दाट शक्यता असते. अशा वेळेस योग्य वेळेत वसुली झाली नाही तर ती जी कर्जाची रक्कम आहे ती कर्जाची रक्कम बुडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून अशा कंपन्यांना खेळत्या भांडवलाची गरज जास्त प्रमाणावर लागत असते. म्हणून कंपनीने रोखीचा व्यवहार जर मोठ्या प्रमाणावर करत असेल तर खेळते भांडवल कमी लागतं. आणि जर या उलट जर ती व्यवसाय किंवा ती कंपनी उधारीने मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करत असेल, म्हणजे विक्रीचे
जे प्रमाण आहे त्या विक्रीचे प्रमाणामध्ये रोखीचे प्रमाणापेक्षा उधारीचे प्रमाण हे जास्त असेल त्यावेळेस खेळते भांडवल त्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर लागतं आणि अशा वेळेस त्या कंपनीला खेळते भांडवल जास्त लागत असते. म्हणून खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारं एक महत्त्वाचा घटक आपण बघितला तो म्हणजे उधारीवरील अंकुश. 8वा पॉईंट आपल्याला बघायचा आहे प्रगतीचा व विकासाचा वेग. कंपनीच्या उत्कर्षाबरोबर म्हणजे कंपनीचं विकासाबरोबर खेळत्या भांडवलाचीही देखील जास्त गरज भासते. ज्या कंपन्या सतत प्रगती करत आहेत म्हणजे सातत्याने प्रगतीपथावर असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत अशा कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासते. मग ती स्थिर भांडवलामध्ये असेल किंवा खेळत्या भांडवलामध्ये असते. अशा व्यवसायाला ज्या प्रगतीपथावर असणाऱ्या कंपन्या आहेत म्हणजे ज्याचं सतत विस्तारीकरण केलं जात आहे अशा कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासत असते. मग अशा ज्या विकास करणाऱ्या कंपन्या असतील प्रगती करणाऱ्या व्यवसाय असतील अशा प्रत्येक व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासत असते. म्हणजे त्यांचा व्यवसाय मोठा होत जातो म्हणजे त्यांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची गरज भासत असते. म्हणून अशा कंपन्यांना खेळते भांडवल जास्त प्रमाणावर लागतं. म्हणजे प्रगतीचा व विकासाचा वेगाचा देखील खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये आपल्याला सांगता येईल. 9वा पॉईंट आपल्याला सांगता येईल व्यवस्थापनाची कुवत. कंपनीचं किंवा व्यवसायाचं दैनंदिन कारभार पाहत असताना कंपनीचे किंवा दैनंदिन उद्योगाचं दैनंदिन व्यवस्थापन पाहण्याचा अधिकार संचालक मंडळाचा असतो आणि अशा वेळेस उत्पादन व वितरण यामध्ये जर व्यवस्थापनेने योग्य समन्वय साधले असेल तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी असते. कंपनीमध्ये उत्पादनात वाढ केलं जात आहे परंतु वितरण मात्र त्या वस्तूचं कमी होत आहे. मग अशा वेळेस मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून भांडवलात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते परंतु विक्रीचे प्रमाण जर कमी असेल तर कंपनीला मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. म्हणून व्यवस्थापनाची जी कुवत आहे याचा देखील परिणाम खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर होत असतं. म्हणजे उत्पादन व वितरण म्हणजे वस्तूचे उत्पादन व त्या वस्तूचे वितरण यामध्ये जर समन्वय असेल तर खेळते भांडवल हे कमी लागत असते. म्हणजेच ज्या कंपनीस मालसाठा करून ठेवावा लागतो त्यांना खेळते भांडवलाची जास्त गरज भासते. म्हणजेच एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीला मागणीपूर्व पुरवठा करण्यासाठी वस्तूचा मोठ्या प्रमाणावर साठा करायचा असेल तर त्यावेळेस खेळते भांडवल मोठ्या प्रमाणावर लागत असते. म्हणून अशा वेळेस व्यवस्थापनेचं कुवत काय आहे व्यवस्थापनाची धारणा काय आहे खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये आपल्याला सांगता येईल. म्हणून उत्पादन व वितरण यामध्ये त्या व्यवस्थापन समितीने योग्य पद्धतीने समन्वय साधले तर खेळते भांडवल हे कमी लागत असतं. हे देखील आपल्याला खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा घटक आपल्याला सांगता येईल. शेवटचा पॉईंट आपल्याला खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये बघायचा आहे तो म्हणजे बाह्य घटक. वरील सर्व जे घटक पाहिले आपण हे अंतर्गत घटक होते. आता आपण खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे बाह्य घटक त्या बाह्य घटकाचा कशा पद्धतीने परिणाम खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर होतो तो आपण बघू. बाह्य घटक वित्तीय संस्था तसेच बँका जर जरुरीच्या वेळेत म्हणजे ज्यावेळेस कंपनीला खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासते त्यावेळेस त्या व्यवसायाला निधी उपलब्ध करून देत असतील तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता नसते. मग त्यावेळेस त्या कंपन्यांना आपल्याजवळ रोख रक्कम बाळगण्याची गरज नसते. म्हणजे वेळ पडली तर बँकांकडनं किंवा वित्तीय संस्थांकडनं अल्प मुदतीचे कर्ज घेऊन जे खेळत्या भांडवलाची जी आवश्यकता आहे ते पूर्ण करता येत असते. म्हणून बाह्य घटकांचा देखील खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध 10 घटकांचा अभ्यास आपण करून घेतलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण
भांडवल संरचना हा पॉईंट बघणार आहोत. भांडवल संरचनेचा अर्थ आणि त्याचा व्याख्या आणि भांडवल संरचनेचे जे विविध घटक आहेत त्या घटकांचा आपल्याला पुढच्या लेक्चरला अभ्यास करून घ्यायचा आहे. नमस्कार.